बॅगेत मी कुठेही गेलो तर यासाठी स्पेशल तर एक म्हणेल मी, माझी एक डायरी होती, पण तेवढ्यात एसटीचा संप आलता आपल्याला माहिती. तेव्हा एक विचार आलता की आता आपल्याला नीट काही जमणार नाहीये. तेव्हा पण मी परत डिमोटिवेटेडच होतो की आपण एवढा अभ्यास केला आणि तर पण आपलं सिलेक्शन नाही झालं. तर गेल्यानंतर आम्हाला एक मित्र म्हणला की अरे असे क्लास आहे जिथं चांगले मुलांना मार्क पडतात, त्यांना फ्री ॲडमिशन पण देतात आणि डिटेलमधनं क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला लागलो. रेस तर ॲज मला येत नव्हता, कारण की मी फ्रेंड्स सोबत खूप राहायचो. शॉर्ट टाइम शेड्यूल असायचे माझे. आम्ही 8 वर्ष एकाच रूममध्ये राहिलो. पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. सो आज आपल्याबरोबर असा एक मित्र आहे ज्याने त्याच्या मेहनतीने, त्याच्या धैर्याने नीटसारख्या कठीण परीक्षेमध्ये 670 मार्क्स मिळवून एक नवीन आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर. तसेच त्याचे वडील ST कंडक्टर आहेत, पण त्याने कोणत्याही परिस्थितीला न जुमानता हे यश मिळवलं आहे. सो आपण स्वागत करूया आपल्या मित्राचं, ज्याचं नाव आहे हर्षद तायप्पा करचे. सो आज आपण त्याच्या जर्नीबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत त्यांच्याकरता हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. सो नीट ॲस्पिरंट्स, यू हॅव टू सी दिस व्हिडिओ. लेट्स बिगिन, लेट्स गो. सो हर्षद, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर सगळ्यात पहिले तर तुझं अभिनंदन की तुला 670 मार्क्स आहे, बरोबर? 220 पैकी नीटला. सो तुझं अभिनंदन. आणि मला तुझी जर्नी ऐकून घ्यायला आवडेल. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट ते तुझी, आता तू 4th अटेम्प्टला क्रॅक केलीस, बरोबर? हां, ही जर्नी ऐकायला मला आवडेल. मी राहिला सासवडला आहे. 11th-12th माझं पुण्यामध्ये झालं आणि त्या 11th-12thसाठी मी आकाशमध्ये होतो. माझे वडील ST कंडक्टरच आहेत आणि 11th-12th आकाशमध्ये झालं आणि फर्स्ट रिपीटला घरनंच केलं फायनान्शियल प्रॉब्लेममुळे, आणि सेकंड रिपीटला लातूरला गेलतो आणि थर्ड रिपीट पण लातूरलाच होतो. तर पहिल्यांदा ज्यावेळेस इथं होतो 11वी-12वीला, तर 11वीला बऱ्यापैकी खूप चांगला अभ्यास करायचो आणि चांगलं चाललेलं. पण तेवढ्यात कोरोना आला तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, कोरोनाचं चालू होतं आणि त्यामुळे मग कोरोनामुळे मग आम्ही गावाला गेलतो खूप दिवस. त्यामुळे मग अभ्यासावर खूप परिणाम झाला माझ्या, की अभ्यास पूर्णच बंद झाला होता. मग अभ्यासामुळे त्या परिणाम झाल्यामुळं अभ्यासाच्या पूर्ण फ्लोमधून निघून गेलतो. मग जे 11th जेवढं सगळं केलं तर तेवढं सगळं बऱ्यापैकी विसरत चाललेलंच. त्यामुळं आणि कमी मार्क्स, म्हणजे तेव्हाच म्हणजे कमी मार्क्स हे पडायला लागलेले, की अभ्यास पण नव्हता झाला आणि मग टेस्ट ही एवढं नव्हतं करत. आकाशमध्ये पण होतो तरी पण टेस्ट एवढं काही देता नव्हतं, कारण की अभ्यासच नव्हता होत एवढा. आणि नंतर जेव्हा हे चालू होतं तेव्हा मग काही दिवसानंतर आकाशवाल्यांनी क्लासेस पण बंद केले, की कारण की आपलं कोरोनाचं प्रॉब्लेम होतं आणि त्यामुळं फायनान्शियल प्रॉब्लेम आले आणि त्यामुळं आकाशचे क्लासेस पण त्यांनी बंद केले ते. आणि मग नंतर ते क्लासेस बंद झाले, त्यामुळं अजूनच मग मी अभ्यासाच्या संपर्कातून तुटत गेलो. मग मी नंतर हळूहळू करायचा प्रयत्न करायचो, पण माझ्याकडून एवढं होत नव्हतं. म्हणजे जेवढं मी 11th स्टार्टिंगला अभ्यास करायचो, जेवढं डेडिकेटेड होतो अभ्यासासाठी, तेवढं डेडिकेटेड मी 11th एंडिंग 12th एंडिंगपर्यंत राहिलो नव्हतो. तरी पण मला त्या अटेम्प्टला 351 पर्यंत स्कोर आला होता आणि हा माझा पहिला अटेम्प्ट होता 351. आणि त्यानंतर रिपीट करायचं होतं. मग डिसाईड केलं होतं की चांगले क्लासेस जॉईन करू, पण तेवढ्यात STचा संप आला होता. आपल्याला माहिती आहे 6 महिने संप होता STचा. 6 महिने ST बंद होती आणि ST 6 महिने बंद होते. त्यामुळे मग आम्हाला क्लासेस नाही जॉईन करता आले. मग पप्पा म्हणले की आपण घरनंच रिपीट करूया. आणि मग त्यामुळे मग आमच्या इथंच एक लायब्ररी होती, ती लायब्ररी जॉईन केली आणि घरनंच रिपीट करण्याचा निर्णय घेतला. आणि काही दिवस केलं पण, म्हणजे की स्टार्टिंगला यूट्यूबला बघून करायचा प्रयत्न केला, पण एवढं करता नाही आलं. नंतर नाही का आपल्याला घरनं करणं एवढं नाहीच जमत ना. त्यामुळे मग जमलं नाही मला ते करणं घरनं एवढं. आणि जरा वेळ करायचो, नंतर परत डिस्ट्रॅक्ट होऊन जायचो, कारण की वातावरण भेटत नाही ना. कारण की एक हे लागणार ना, की बाकीचे पण आपण अभ्यास करणारे, एक एन्व्हायरमेंट लागणार, की जर आपल्यासोबत नाही का आपल्याला कळलं पण नाही ना किती कॉम्पिटिशन आहे बाहेर, काय काय चाललंय. आपल्याला मला वाटायचं की मी एकटाच अभ्यास करतोय, ते होऊन जायचं तेवढंच. मग नंतर तसंच करत राहिलो, काही दिवस केलं. नंतर ज्यावेळेस कमी मार्क यायचे त्यानंतर मग परत अभ्यास करून नव्हतं वाटत. हे अशीच प्रोसेस चालू राहायची. मग हळूहळू तर काही दिवसानंतर पूर्णच अभ्यास बंद झाला. मग मित्र भेटत गेले तसेच. मग मित्र भेटले, मग अजून टाईमपासही वाढतच जातो मग तसंच. आणि पूर्ण मग हातनं नाही का असं अभ्यास लयच कमी व्हायला लागलेला. आणि तेवढ्यात मग काही दिवसानंतर नीटचा पेपर आला होता.
मग त्या अटेम्प्टला आला तरी पण 300 मार्क पडले. जे मी 11th अभ्यास केला होता जेवढा त्याच अभ्यासावर मी म्हणजे 12th तर माझं काय झालंच नव्हतं, तरी पण मला ते 11th अभ्यासावर पण 300 मार्क पडले. मग त्यानंतर मी डिसाईड केलं होतं की आता आपल्याला नाही का म्हणजे तेव्हा एक विचार आला होता की आता आपल्याला नीट काही जमणार नाही आहे आणि आता सोडून द्यावं विचार आला होता. पण त्या फेजला मी नाही का पप्पांचं मार्गदर्शन घेतलं. मग पप्पांसोबत बसलेलो. पप्पा म्हणले की आपल्याला आता म्हणले की तू हा अटेम्प्ट जर स्वतःच्या ह्यानी दिला म्हणले की तू ह्या अटेम्प्टला अभ्यास केला नव्हता म्हणले की स्वतः काहीच केलं नव्हते. मग म्हणले अजून एक अटेम्प्ट दे आणि त्या अटेम्प्टमध्ये तुझा बेस्ट द्यायचा प्रयत्न कर. मग ते म्हणले की तू बेस्ट द्यायचा प्रयत्न कर. मग तसं मग आम्ही नियोजन केले की आता क्लासेस जॉईन करू आणि हे मग तसं मग पप्पांनी मग आम्ही RCCला गेलो, लातूरला गेलो. मग लातूरमध्ये RCC क्लास जॉईन केला. खूप लेट झालं होतं म्हणजे ती फेजमध्ये पण आम्हाला लेट झालं होतं कारण की सगळं मॅनेज करूनच लातूरला जायचं होतं ना. ते मग सगळं मॅनेज केलं आम्ही आणि लातूरला गेलो. 6 monthsचाच कालावधी भेटलेला मला तेव्हा की म्हणजे ऑक्टोबर महिन्यात गेलतो आणि मे महिन्यात पेपर असतो नीटचा. तर ते 6 महिन्यामध्येच मी एवढा अभ्यास केला होता तेव्हा लातूरला की खूप बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला, पोर्शन कव्हर केला. मला जे 300 मार्क पडलेले माझ्या फर्स्ट रिपीटला ते मी 300वरनं 505 मार्कापर्यंत जम्प घेतलेली तेव्हा. थर्ड अटेम्प्ट? हां, थर्ड अटेम्प्टला. तेव्हा पण म्हणजे त्या रिपीटमध्ये मी फिजिक्स केमिस्ट्री पूर्ण कव्हर केलं होतं आणि बायोला मला तेव्हा खूप कमी मार्क पडले. नाही तर मला त्या अटेम्प्टला पण लागलं असतं, फक्त बायोला खूप कमी पडले. बायोला 240 मार्क होते, फिजिक्सला 125 आणि केमिस्ट्रीला 145-40 मार्क होते, असे मार्क होते. हां, आणि तर मग परत एकदा मी घरी आलतो तेव्हा पण मी परत डिमोटिवेटेडच होतो की आपण एवढा अभ्यास केला आणि तर पण आपलं सिलेक्शन नाही झालं. मग परत एकदा पप्पा आले. मग परत पप्पांसोबतच बसलो. पप्पा म्हणले की आता तू हे अटेम्प्ट दिला म्हणले आणि तुला आता फिजिक्स केमिस्ट्री तर तो कव्हर झालेले, तर मग आता तू फक्त बायोलाच मार्क वाढवायचे, तर अजून एकदा चांगला अभ्यास कर. फक्त आता बायोवर फोकस कर, फक्त शेवटपर्यंत टिकून राहा, जे करतोय ते करत राहता नाही का चांगल्या प्रकारे. टेस्ट द्यायचे, क्लासेसही करायचे. मग परत आम्ही लातूरला जायचा निर्णय घेतला. मग आता तरी पण पैसे एवढे नव्हतेच कारण फायनान्शियल प्रॉब्लेम होता. मग लातूरमध्ये जाऊन फक्त तिथं राहायचं ठरवलेलं. मग पण तिथं गेल्यानंतर आम्हाला एक मित्र म्हणला की अरे असे क्लास आहे जिथं चांगले मुलांना मार्क पडतात त्यांना फ्री ॲडमिशन पण देतात. मग लातूरमध्ये एक स्कॉलरशिप टाईप नाही का फुकटच ॲडमिशन देतात ते तसं होतं. मग तिथं गेल्यानंतर एक स्टार क्लासेस होते. मग स्टार क्लासेसमध्ये UV राव सरांनी फ्री ॲडमिशन दिलं मला तिथे. काय ना, UV राव सरांचं नाव होतं त्या. मग त्या सरांसोबत मग सर म्हणले की चांगला स्कोर आहे तुझा, तुला ह्या वर्षी नक्की GMC भेटेल. आणि मग त्यांनी आमच्यासाठी एक स्पेशल बॅच पण होती, जी हुशार मुलं होते ना 500च्या अबावचे, त्यांच्यासाठी स्पेशल बॅच होती. आणि त्यांनी मग खूप हे केलं आमच्यावर लक्ष देऊन एक प्रत्येक सेपरेट बॅच काढलेली की त्यांना डेडिकेटेड बॅच होती आमची की चांगला स्कोर काढण्यासाठी. मग त्यांच्या खूप लक्ष द्यायचे ते सर. मग लक्ष देऊन चांगला स्कोर काढला आमचा सगळ्यांचा. आणि टेस्ट सिरीज असायच्या आम्हाला रोजच्या रोज जर आठवड्यातून. आणि ते करत करत मग शेवटपर्यंत असंच टेस्ट सिरीज आणि हे ह्याच्यावर फोकस करून नाही ना म्हणता मी त्या इयरमध्ये त्या म्हणजे थर्ड रिपीटच्या ह्या माझ्या इयरमध्ये 250 ते 300 पेपर सोडवले असतील. आणि कधी कधी तर 2-2 पेपर सोडवलेत. म्हणजे नाही म्हणता मी 8 तास पण पेपर सॉल्विंग केलेले आहे दिवसाचं पण 8 तास पण पेपर सॉल्विंग केलेले आहे. परत ॲनालिसिस पण करायचं त्या पेपरचं. म्हणजे असं पूर्ण मी ठरवलेलंच होतं की आपल्याला दिवसभर तर द्यायचंच आहे, अभ्यासातच द्यायचं आहे. आणि पूर्ण शेवटपर्यंत तसंच केलं आणि शेवटी मग पडले मला 670 मार्क्स. तर मला सांग की तू 4 अटेम्प्ट दिलेले आहेत. तर तुझ्या फॅमिलीने किंवा तुझ्या वडिलांनी कसा सपोर्ट केला तुला? वडिलांनी आणि आई मम्मीने खूप सपोर्ट केला. त्याशिवाय नाही होत एवढं शक्यच नाही. कारण की मी बघतो ना आता की मुलांना फर्स्ट अटेम्प्टला येतात, नीटचा प्रयत्न करतात, अभ्यास एवढा नसतो त्यांचा, त्यामुळे कमी मार्क पडतात. आणि नंतर फॅमिलीचा एवढा सपोर्ट नसला किंवा हे नसलं की ते काय करतात की परत चेंज करतात, फील्ड चेंज करतात. पण माझ्या आईवडिलांचं फिक्स होतं की तुला केलं तर डॉक्टरच करायचे आणि डॉक्टर केलं तरी पण MBBS डॉक्टर करायचे फिक्स होतं. म्हणून ते म्हणलेले की तुला किती पण अटेम्प्ट्स लागू दे, काही होऊ दे, आपल्याला किती प्रॉब्लेम होते, आपण सगळं सहन करू, पण तू झाला तर MBBS डॉक्टर झाला पाहिजे. हे त्यांचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. म्हणून मग त्यांनी खूप सपोर्ट करायचे ते की तो मला येत ना कधीच असं कमी पडून नाही दिलं की तुला पुस्तक नाही आहे तर पुस्तक कधी कमी पडून दिलं नाही. काही घरी किती प्रॉब्लेम जरी झाले ना तरी पण मला कधी शिक्षणाच्या बाबतीत कमतरता नव्हते पडून देत ते असं. आणि मोटिवेशन तर खूप घरचे म्हणजे
पप्पा मला रोज फोनवर बोलायचे की 1 तास एक अर्धा तास, माझ्याकडे स्वतःचा फोन नाही आहे तरी पण स्वतःचा फोन नाही आहे तरी पण घरचे मित्रांना सांगून ठेवायचे की हर्षदला दिवसातून एकदा फोन द्यायचा आणि त्याला मला फोन करायला लावायचा. मग त्या फोनवर मग मम्मी पप्पा बोलून मला चांगलं मोटिवेशन करायचे की सांगायचे की आता आपल्याला केलं पाहिजे. परत पप्पा सांगायचे की मार्क कुठं इम्प्रूव्ह करता येतील, अजून कसा अभ्यास वाढवता येईल. आणि बऱ्यापैकी सगळं घरचेच मोटिवेशन करतात. घरच्यांचा खूप रोल असतो. हे खूप मोठा रोल असतो, कारण फर्स्ट अटेम्प्ट नंतरच मुलं डिमोटिवेट होतात आणि डिमोटिवेट सोडून देतात डायरेक्ट. मी पाहिलंय मला. कसं असते फर्स्ट अटेम्प्टमध्ये नीट काढणं खूप सोपं आहे मी म्हणेल, ॲज कम्पेअर टू थर्ड किंवा सेकंड रिपीट नंतर अवघड पडतं. कारण की तेवढी स्ट्रेंथ नाही राहत. ज्यावेळेस मुलं येतात ना 11th-12th मध्ये खूप क्रेज असते नाही का नीटबद्दल, त्यावेळेस ते करतात अभ्यास. पण जसे रिपीट वाढतात तसं हे होऊन जातं, लेझिनेस वाढतो. परत तेच रीड करू नाही वाटत आणि खूप हे होतात, फेस करतात प्रॉब्लेम ते. त्यामुळे मी म्हणेल की नाही का की पुढचा एक प्रश्न की ड्रॉप घेतल्यामुळं घरी मुलं मित्र टाइमपास होतो, मोबाईलवर टाइम लय होतो. त्यामुळे मग ते असं कॉलेजला गेलं नाही, कॉलेजची वातावरण वेगळं असतं, वातावरण वेगळं असतं. मुलं करतात तेवढं. एकदा का ड्रॉप आणि कसं होतं की ड्रॉप घेत असताना आहेत ना मुलांकडे बघतात नाही का, आपल्या बॅचमेट जे आहेत ना ते कॉलेजला गेलेले, मग त्या पण गोष्टीचा खूप इम्पॅक्ट होतो. त्यांच्या डोक्यात विचार यायला लागतात, यार आपल्या मित्रांचं काय चाललं असेल, आपलं काय चाललंय, गेले चालतं, मोठं कम्पॅरिझन होते ते खूप. ओके, तर मला सांग की सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं या 3-4 अटेम्प्टमध्ये तुझ्या जर्नीमध्ये? सर्वात मोठं चॅलेंज म्हणलं तर एक फायनान्शियल होतं. पण फायनान्शियल असं नव्हतं की बाकीच्या बाबतीत, पण ते एक फायनान्शियल प्रॉब्लेम होताच जरासं नाही का रिपीटच्या बाबतीत. आणि सेकंड प्रॉब्लेम म्हणेल की एक मेंटॅलिटी नाही येणार आहात आपले नाही का की रिपीट करण्याची किंवा परत एकदा तोच पोर्शन परत रीड करण्याची. हे सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की परत तेच नव्हतं वाचत. आणि 5 वर्ष एकच गोष्ट करणं सोपं नाही ना, हेच करणं. आणि अजून एक असेल की माझे जे बॅचमेट हे होते ते कोणता ना कोणता कोर्स करायचे. परत मग आपले विचार पण येतो की नाही का, अरे हे इथं करतात आपण अजून रिपीटच करतोय, अजून मुलांचं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतंय आपण अजून नीटच करतोय, हा पण विचार येतो ना. मग तो एक प्रॉब्लेम असतो. अजून एक प्रॉब्लेम मला फेस करायला लागला की आपले जे नातेवाईक असतात किंवा रिलेटिव्ज त्यांचं हे होतंच की लागला का मुलगा, म्हणजे त्यांचं चांगलंच असतंय तसं नाही की त्यांना वाटत असते की कधी लागतोय किंवा काय होतंय. त्यांच्यासाठीच ते विचारायचे की कुठं झालं. प्रत्येक वर्षी फोन यायचा त्यांना सांगितलेलं असायचं ना की मुलगा रिपीट करतोय म्हणून. कारण की 11वी-12वीत सांगितलेलं घरच्यांनी की मुलगा आपला डॉक्टर होतो म्हणून. आणि नातेवाईकांच्यात मी पहिल्यांदाच होतो की जो नीटसाठी पण प्रिपेअर करत होतो आणि डॉक्टर पण होत होतो. आता पण मी आमच्या गावातला पहिला आहे की जो MBBS साठी लागतोय म्हणून. म्हणून गावाकडे मग सत्कार हे झाले सगळे, सेलिब्रेशन हे केलं. आता सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी. पण ते एक प्रॉब्लेम फेस केला की मी 2-3 वर्ष ऐकावं लागलं बऱ्यापैकी मला पण ओके, तर मला सांग की अटेम्प्ट्स देताना किंवा रिपीट्स देताना तुला असं वाटलं कधी की मोटिवेशन लूज पडतंय किंवा फोकस लूज झालाय किंवा त्याच्यावर कशी मात केली? ते होतं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नीटचा रिझल्ट लागायचा ना तेव्हा त्यावेळेस पूर्ण डाऊन व्हायचं, लय डाऊन व्हायचं. म्हणजे नीट पहिल्यांदा तर 11th-12th ज्यावेळेस नीट दिली ना त्यावेळेस एवढं काय वाटलं नाही की वाटलेलं की जाऊ दे आपला प्रॉब्लेम होता आणि आपण 12वीचा काहीच अभ्यास केला नाही त्यामुळे कमी मार्क्स असं वाटलं मला पहिल्या रिपीटला, फर्स्ट अटेम्प्टला. पण ज्यावेळेस फर्स्ट रिपीट केलं आणि तरी पण मार्क कमी आले त्यावेळेस पूर्ण डिमोटिवेटेड झालतो की म्हणलेलं आता नीट करायचं नाही आपल्याला आणि ते. मग त्यावेळेस घरच्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळेच मी नीटच्या फेजमध्ये टिकलो, नाही तर नाही जमलं नसतं. परत ज्यावेळेस 505 पडले त्यावेळेस पण हा सेम प्रॉब्लेम फेस केला. तर 500 पडून सुद्धा सिलेक्शन नाही आलं, थोडंसं ते वाटलं असं लय वाटलेलं. आणि 505च्या अगोदर ज्यावेळेस टेस्ट सिरीज ज्या वेळेस असायच्या ना त्यावेळेस पण असं प्रॉब्लेम यायचा की कधी आता कारण की अभ्यास करायचो मी, कारण की 6 मंथचा कालावधी भेटलेला मला आणि ह्या 6 मंथच्या कालावधीत मला सगळा पोर्शन कम्प्लीट करायचा होता. तर मग त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागायचे की फर्स्टला मला तर टाईम मिळाला पोर्शन कम्प्लीट करण्यासाठी की चॅप्टर करण्यासाठी. पण ज्यावेळेस लास्टचे काही 1-2 मंथ राहिले त्यावेळेस माझ्यासाठी पोर्शनचा लोड जास्त होता आणि हे कमी होतं, डेज कमी होते. मग त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले की एका दिवसात एक चॅप्टर करणं आणि खूप करणं, ते त्यावेळेस खूप लोड आला होता. मग त्यावेळेस पण डिमोटिवेट झालतो की आता कसं काय व्हायचं, आपले ह्या टॉपिकचे एवढे क्वेश्चन सॉल्विंग नाही झालं आणि ते वाटायचं. आणि जे टॉपिक सुटलेले ना म्हणजे त्यावेळेस तर ते डिमोटिवेट करतात की
हे राहिले आपलं ते एक डिमोटिवेशन असतं. पडत काय करायचं. हा ते पेपर ओके बर. तर मला सांग की तू जेव्हा फायनल अटेम्प्ट होता, ज्यावेळेस 670 तुला पडले, तर त्याच्यामध्ये तू असं काय चेंज केलं तुझ्या प्रिपरेशनमध्ये की तू सक्सेस झाला त्याच्यामध्ये? काही स्पेशल होतं काही? स्पेशल तर एक म्हणेल मी, माझी एक डायरी होती की ज्या डायरीमध्ये मी लिहितो की ज्यावेळेस मी 3rd रिपीटला गेलतो ना, त्या रिपीटच्या वेळेस मी एक डायरी बनवली जातानाच की स्वतःसोबतच बोलायचो. त्या डायरीत मी लिहून टाकायचो की मी काय केले ना डेलीचं, दररोजचं काय केले. म्हणजे रोजच्या रोज नव्हतं लिहित, पण ज्यावेळेस मला वाटते ना आपला दिवसभरात काहीच अभ्यास नाही झाला, मी त्यावेळेस लिहितो त्या डायरीत की आपल्या ह्या डायरीत म्हणजे ते लिहिलेलं असायचं की हर्षद आज तुझा काय अभ्यास झाला नाहीये, तू खूप असा पूर्ण दिवस वाया घालवलेला. आणि असं खूप खूप गोष्टी लिहितो. आणि अजून नंतर लिहितो त्यात की पुढच्या दिवसापासून काय चेंज करायचं, अशी एक माझी डायरी आहे. मग आणि त्या डायरीतनं चेंज झाला आणि पेपर्स वाढवले. मी 3rd रिपीटच्या वेळेस ना पेपर सॉल्व्हिंगवर खूप फोकस केला, क्वेश्चन सॉल्व्हिंगवर खूप फोकस केला. आणि बायोला मला कमी मार्क्स होते कारण की पहिल्या त्याच्या अगोदरच्या अटेम्प्टला मला 240 मार्क होते आणि मला बायोचे मार्क्स वाढवायचे होते. म्हणून मी आउट ऑफ किती 360 पैकी 240 मार्क्स होते, 240 मार्क होते. मग ते वाढवायचे होते. मग मला तेवढं कळलेलं की आता आपल्याला बायोवर फोकस करायचं आहे. मग बायोवर फोकस करण्यासाठी मग मी NCERT 11-12ची NCERT पूर्ण म्हणजे NCERTच मी कायमस्वरूपी माझ्याकडे सोबत असायची. बॅगेत मी कुठे गेलो तर NCERT आणि प्रत्येक टॉपिकचं ॲनालिसिस करायचो. म्हणजे की नाही का की डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. आणि मला वाटायचं की ज्यावेळेस आपल्याला 240 मार्क पडले त्याचं कारण असणार की आपण वरच्यावर वाचन केलेले, त्यामुळे आपल्या मार्क नाही पडले. म्हणून डिटेलमध्ये बघायचो की प्रत्येक ज्यावेळेस क्वेश्चन पण यायचं ना आम्हाला पेपरमध्ये, ते पेपरमध्ये पण क्वेश्चन जर रॉंग झाले ना तरी मी परत एकदा मी कधीही क्वेश्चन चुकला ना माझा की परत एकदा मी ते NCERT ओपन करायचो आणि NCERT चेक करायचो की ते क्वेश्चनचा आन्सर कुठे आहे, कसं आणि काय. मग तो खूप इम्पॅक्ट पडला माझा. आणि फिजिक्सला मी पहिल्यापासूनच फिजिक्स म्हणजे आवडता विषय होता माझा. ज्यावेळेस मी 11वीत अभ्यास, फिजिक्स तसं आवडत नव्हतं पहिले, पण 11वी ज्यावेळेस अभ्यासाला लागलेलो त्यावेळेस मग हळूहळू ज्यावेळेस मी प्रिपेअर करायला लागलो नाही का की मला कळलं की बाकीच्यांना फिजिक्सच अवघड जाते. मग मी म्हणलं की आपल्याला जर फिजिक्सच केलं तर आपल्याला मार्क वाढतील. मग करता करता मग फिजिक्सला आवड निर्माण केली. लहानपणापासून गणित आवडत होतं 10th पर्यंत. मग त्या गणिताला मी फिजिक्ससोबत कनेक्ट करून मग फिजिक्सची आवड निर्माण केली आणि फिजिक्सच्या क्वेश्चन सॉल्व्हिंगवर अजून भर दिला आणि डिटेलमधनं क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला लागलो. म्हणजे पूर्ण फॉर्म्युला लिहून पूर्ण नीट सॉल्व्हिंग करायचो आणि चांगले आन्सर्स करून मग ते फिजिक्सचे पण मार्क वाढले नंतर मी. आणि कसं आहे की आपण फक्त कन्सेप्ट करतो, क्वेश्चन मग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ते कारण मी सुद्धा SSC म्हणजे एक्झाम दिलेले आहे स्टाफ सिलेक्शनच्या. तर मग त्यावेळेस मला अंदाज आला की आपण फक्त अभ्यास करून उपयोग नाही, क्वेश्चन सॉल्व्हिंग पण महत्त्वाचं. क्वेश्चन सॉल्व्हिंग लय महत्त्वाचे. फिजिक्ससाठी तर क्वेश्चन सॉल्व्हिंग लय महत्त्वाचे. की केमिस्ट्रीसाठी पण आता फिजिकल केमिस्ट्री असते, त्याला पण खूप क्वेश्चन सॉल्व्हिंग महत्त्वाची. आणि फिजिक्सला मस्ट आहे, क्वेश्चन सॉल्व्हिंग मस्ट आहे. आणि मी फिजिक्सला क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी आमचं स्टडी मटेरियल असायचं ते, आणि आपलं अजून एक बुक होतं एररलेस म्हणून, ते एक सॉल्व्ह केलं होतं. एररलेस नावाचं एक बुक असते, ते एक यूज केलं होतं. प्रेशर आणि स्ट्रेस आलं होतं का? म्हणजे असं वाटतं की घरच्यांना पण सांगू शकत नाही. प्रेशर, एक गोष्टीचं प्रेशर असते की आपल्याकडे ज्यावेळेस आपले रिपीट वाढत असतात त्यावेळेस एक प्रेशर असते की आपले एज वाढत चालले. परत आपल्यासोबतचे बाकीचे कोर्सेसला लागलेले असतात, काही जण MBBS ला लागलेले असतात, ते एक प्रेशर राहतं. परत आपल्याकडं घरच्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, आपण काहीतरी लाईफमध्ये केलं पाहिजे, ते एक प्रेशर असायचं माझ्यावर. आणि अजून काय म्हणलं सर तुम्ही, स्ट्रेस तर ॲज मला येत नव्हता, कारण की मी फ्रेंड्स सोबत खूप राहायचो. मी जरी माझं जरी असलं ना ते रिपीट जरी होतं तिसरं, तरी मी फ्रेंड्स सोबत राहायचो, त्यामुळे फ्रेंड्समध्ये स्ट्रेस एवढं येत नाही, कारण की मुलं मित्र असतात त्यासाठी की स्ट्रेस एवढं येऊन देत नाही. आणि स्ट्रेस कधी आलंच ना तरी पण मुलांसोबत पूर्ण एक फिरून येणार, राऊंड बिऊन मारून येणार, क्लिअर होतं सगळं. रूमवर जरा असं थांबलं की परत मज्जा मस्ती केली की क्लिअर व्हायचं. स्ट्रेस असं काय नाही, एवढं नव्हतं, स्ट्रेसबद्दल काय नाही. ओके, तर तुझा काय सल्ला राहील ज्यांचं पहिला अटेम्प्ट फेल झालं त्यांच्याकरता, म्हणजे फर्स्ट रिपीट करणार आहेत आता, फर्स्ट करणार आहे किंवा करावे की नाही, त्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे की त्यांचं फर्स्ट अटेम्प्ट कशामुळे फेल झाला आहे. त्यांनी जर 11-12 मध्ये जर चांगले क्लासेस लावलेत आणि मग फेल झाले तर त्यांनी कोणता टॉपिक आपला राहिला आहे की जे आपल्याला जमलं नाही त्यांना, म्हणजे सपोज मोस्टली मुलांना फिजिक्सच जमत नाही, जे मुलं क्लासेस लावतात आणि त्यांना फिजिक्स जमत नाही ना, मग त्या मुलांनी फिजिक्सच्या क्वेश्चन सॉल्व्हिंगवर, फिजिक्सच्या कन्सेप्ट क्लिअरवर फोकस केला पाहिजे, बेसिक नीट केलं पाहिजे, आणि मग रिपीटला चालू केलं पाहिजे बेसिक कम्प्लीट करून फिजिक्सचा.
आणि अजून एक मुलं असतात की जे 11th-12thला काहीच करत नाहीत आणि मग फेल होतात आणि मग फर्स्ट रिपीटचा निर्णय घेतात की मला आता नीट करायची, डॉक्टर व्हायचे. असे पण खूप जण असतात की डायरेक्ट फर्स्ट ड्रॉप घेणार आणि म्हणणार की 12th नंतर डिसाईड करणार की आता आपण डॉक्टर व्हायचे म्हणून. मग तशा मुलांसाठी एक सल्ला आहे की माझा, की पहिल्यांदा आपल्याला बेसिक तरी आलं पाहिजे, की जरा तरी माहिती पाहिजे की 11th-12th मध्ये काय काय पोर्शन नीटसाठी ते तरी माहितीच पाहिजे. मगच तुम्ही ड्रॉप घेऊ शकता चांगला. आणि नॉलेज ठेवूनच ड्रॉप घ्या चांगल्या गोष्टींचा सगळ्या. आणि सगळं ओव्हरव्ह्यू घ्या तुम्हाला ओव्हर जमल का हे नाहीतर काय खूप मुले असतात की अरे तू आपल्यासोबतचा ड्रॉप घेतोय मग आपण पण ड्रॉप घेऊ. तसं नाही चालत. ह्यात तुम्हाला माहितीच पाहिजे की तुम्हाला ह्यात का जाऊन किती अभ्यास करायचा आहे, अजून काय काय पुढं परत MBBSचं पण माहिती पाहिजे. ड्रॉप घेऊन तुम्ही जर फिरत असताना बाहेर नाही चालत. ओके, सो आता आपण थोडं स्टडी मटेरियलकडे येऊ. तर मला सांग की तुला असे कोणते स्टडी मटेरियल्स वाटले की जे तुझ्या खूप फायदेच ठरले या प्रिपरेशनमध्ये? स्टडी मटेरियल्स मी म्हणेल की क्लासचं यूज केलं पाहिजे. कारण की जे आपल्याला क्लासेस शिकवत असतात ते क्लासेसचे जे फॅकल्टीज असतात ना ते त्यांना सगळ्या बऱ्यापैकी माहिती असते की स्टडी मटेरियलमध्ये काय काय आणि आपल्याला एखादा डाऊट आला तरी आपण ते फॅकल्टीजला विचारू शकतो. म्हणजे आपण ज्या क्लासला आहे त्या क्लासचं स्टडी मटेरियल यूज केलं पाहिजे. आणि टीचर्स पण रिकमेंड करतात की काय काय यूज केलं पाहिजे. मग मी तसं एअर रिलीज करायचं फिजिक्ससाठी. बायोसाठी ॲज दुसरं कोणतं यूज नव्हतं करत, फक्त POI क्विज सगळे करतो. फिजिक्सच्या पण POI क्विज केलं त्या, केमिस्ट्रीच्या पण सगळ्या केलं त्या. POIQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात, त्यांचं बुक असतं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं. मग ते बुक्स मी तिन्ही सब्जेक्टचं सगळं सोडवलेलं. हे ते स्टडी मटेरियलमध्ये आपलं असलंच पाहिजे की POI क्विज असले पाहिजे. आणि बायोसाठी NCERT मस्ट आहे. बाकीचं काहीच बायोला करायला लागत नाही. आपल्या जे क्लासेसमध्ये आपण जिथे पण क्लासेसला असेल तिथल्या कम्प्लीट टेस्ट सिरीज सगळ्या फोकस केला पाहिजे मुलांनी. आणि बायोसाठी NCERT आणि फिजिक्ससाठी स्टडी मटेरियल चांगलं पाहिजे. आणि म्हणजे क्लास कसा निवडावा थोडक्यात समजू शकेल? क्लास कसा पाहावा, कुठं जावं कुठं नाही जावं? क्लास आपण त्या क्लासचं एक हे पाहिजे की फॅकल्टीज जे आहेत ना आपल्याला ते फॅकल्टीज रिपोर्टेड आहेत का, म्हणजे की त्या फॅकल्टीजचं शिक्षण काय आहे, त्यांचं टीचिंग काय आहे ते पण माहिती पाहिजे आपल्याला. आणि क्लासचं नाव तर पाहिजेच की रिझल्ट तर पाहिजेच, क्लासचा रिझल्ट पाहिजे, ते महत्त्वाचं क्लासचे. आणि मुलांनी क्लासवर तेवढं हे नाही राहिलं पाहिजे, डिपेंडंट राहिलं पाहिजे की स्वतःचं. मुलं काय करतात की क्लासमध्ये शिकवतोय तेवढंच करतात, नाही तेवढं झालं. आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला क्लासमध्ये जर एखादा टॉपिक शिकवलाय ना तर त्या टॉपिकचं आपण पण जरासं नॉलेज घेतलं पाहिजे, जरासे अदर बुक्स वाचले पाहिजेत आणि आपण पण स्वतः रीडिंग ठेवली पाहिजे. मुलं काय करतात क्लासमध्ये शिकवलं तेवढ्यावरच राहतात. नाही तसं मी पण स्वतः 11th मध्ये असताना पण मी स्वतः काय करायचो की यूट्यूबला परत एकदा क्लासमधनं जर शिकून आलो तरी पण परत एकदा यूट्यूबला एक टॉपिक बघायचो, परत एखादं बुक असायचं ते वाचायचो. यातनं काय होतं की आपल्या टॉपिकबद्दल कन्सेप्ट क्लिअर होते. त्या दोघांची डिफरन्स असते ना, म्हणजे क्लासवर शिकवणारा आणि युट्यूबवर शिकवणारा काही ना काही फरक असतो. अजून काही ते भेटत असतं नवीन काहीतरी, त्या वेगळी कन्सेप्ट कळत असते. आणि डिटेलमधनं कन्सेप्ट कळणं गरजेचं असतं. जर तुम्हाला MCQ सोडवायचे असतील तर जेवढी डिटेलमधनं कन्सेप्ट माहिती असते ना तेवढं लवकर MCQ सॉल्व्ह होते. आणि MCQचा जर सगळा खेळ आहे नेट MCQचा खेळ सगळा वाटतं ते MCQ पण सॉल्व्ह करायला. ओके, तर तू असं काही स्पेसिफिक टाइम टेबल किंवा शेड्यूल होता का? शेड्यूल स्पेसिफिक करायचं, मी प्रयत्न करायचो स्पेसिफिक करायला, पण चेंज होत राहायचे. जे आपले टेस्ट असले, क्लासेस जर चेंज झाले शेड्यूल तर चेंज व्हायचं. पण मी शेड्यूल बनवायचा प्रयत्न करायचो की शॉर्ट टाइम शेड्यूल असायचे माझी, की आपल्याला आठवड्यासाठी हे शेड्यूल ठेवायचं. आता पुढच्या आठवडा आपल्याला हे शेड्यूल ठेवायचं की क्लासवरून आलं की रिडिंगला जायचे, रिडिंगला बसायचे, नंतर जेवण करायचे, परत जरा वेळ रूमला वाचायचे किंवा म्हणजे चेंज व्हायचं की रूमला रिडिंग करायची, रूममध्ये अभ्यास करायचा आहे का परत रिडिंगला जायचं. असं म्हणजे लातूरला होतं तेव्हा. 11th-12thला असताना सगळं मी 11th-12thचं जर शेड्यूल सांगायचं म्हणलं की माझं फिक्स होतं की क्लासला जायचो. आकाशला क्लास होता माझा, आकाशला क्लास होता, मला 4 तास प्रवासात लागायचे. आकाशला क्लासला होतो तेव्हा, कुठं होतं आकाशला? पुण्याला होतो आकाशला क्लासला. अपडाऊन करायचो सासूडवरनं 4 तास लागायचे. मी 4 तासमध्ये येत असताना पण ट्रॅव्हलिंगमध्ये पण अभ्यास करायचो तेव्हा. म्हणजे तेव्हा एक डेडिकेशन असतं. तुम्हाला नाही का म्हणलं 11th-12thमध्ये करणं सोपं आहे, कारण की 11th-12thमध्ये ज्यावेळेस मुलं येतात त्यावेळेस डेडिकेटेड असतात, फ्लोमध्ये असतात. आणि तेव्हा मी एक शेड्यूल ठरलेलं असायचं की सकाळी 7ला क्लासला जायचं, 9 वाजता क्लासमध्ये पोहोचायचो. 9 वाजता क्लासला पोहोचलं की 9 ते 1 क्लास चालायचा, 1-1.5 क्लास चालायचा. मग नंतर मी 2 तास यायला लागायचे. म्हणजे जाताना येताना पण जरासा अभ्यास करायचो.
नंतर जरासं जेवण बिवण केलं की परत लगेच आमच्या इथं जवळ लायब्ररी होती, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचो. परत 7-8 वाजता रूमला यायचो, घरी यायचो. म्हणजे घरी जेवण नाश्ता काहीतरी करायचो. परत रात्री रीडिंगला जायचो. 10 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचो. परत लायब्ररीमधनं रूमला यायचो. असं रोजचं शेड्यूल फिक्स केलं होतं की एखादं ज्यावेळेस क्लासला होतं त्यावेळेस फिक्स तिकडचं ते शेड्यूल होतं. आणि परत ज्यावेळेस रिपीट करत होतो म्हणजे 12थमधलं तर मी शेड्यूल सांगू शकणार नाही तुम्हाला, कारण की तेव्हा अभ्यासच केला नाही. परत आणि फर्स्ट रिपीटचं पण असं शेड्यूल होतं की दिवसभर रीडिंगमध्ये बसायचा प्रयत्न करायचो. पण ज्यावेळेस मित्र बनले त्यावेळेस टाइमपास व्हायला लागलेला. टाइमपास मान्यवर. आणि मग सर्वात जास्त मी अभ्यास केला तर त्यावेळेस सेकंड रिपीटला. तेव्हा मी शेड्यूल खूप स्ट्रिक्ट ठेवलेलं माझं. तेव्हा मी दिवसभर माझा क्लास असायचा आणि मी रात्री अभ्यास करायचो. माझा 1:30 वाजता क्लास असायचा. 1:30 ते 9 वाजेपर्यंत क्लास असायचा. 9 वाजेपर्यंत क्लास, 9 नाही 8 वाजेपर्यंत क्लास असायचा. 8 वाजता मग जेवण हे करायचं आणि 9-9:30ला रीडिंगला जायचं. मग पूर्ण रात्रभर अभ्यास करायचा. हे शेड्यूल मी तेव्हाच होतं माझे, ज्यावेळेस माझं सेकंड ड्रॉप होता ना तेव्हाचं शेड्यूल होतं. पूर्ण रात्रभर अभ्यास करायचा. 6 वाजता रूमला यायचं. जरासा नाश्ता हे करायचं, नाही तर चहा हे प्यायचं. चहा नव्हतो, नाश्ता हे करायचो आणि परत झोपायचो. म्हणजे 6 वाजता झोपायचो, परत 12 वाजेपर्यंत झोपायचो. 6 ते 12 झोपायचो. आणि 1:30 वाजता क्लास असायचा. मग 12 वाजता उठलो की मग परत आवरून बिवरून परत क्लासला यायचो. म्हणजे 6 तास ती झोप आणि रात्रभर अभ्यास. हे माझं पूर्ण शेड्यूल चाललेलं असायचं. पूर्ण मी 6 मंथ हे शेड्यूल पाळलेलं की असं. म्हणजे कधी आधी मध्ये तुटायचं, पण मी रात्रीचं जागून तेव्हा अभ्यास केला. प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने करावं, करू ब्लाइंडली फॉलो होईल. नाही, मी परत चेंज केलं ना. माझं ज्यावेळेस हे होतं ना, थर्ड रिपीट होतं त्यावेळेस मी नव्हतो रात्रीचं जागत, कारण की काही जणांना रात्री पण हाताने केलं होतं रात्री, मग आपण रात्री करायचं नाही जमत. हे ना करू. हेल्थचा इश्यू खूप झालता मला तेव्हा. हेल्थचा इश्यू झालता की अपचन एवढं व्हायचं ना की डोकं दुखणं हे व्हायचं, तरी पण लय होतं प्रॉब्लेम. मी थर्ड रिपीटला नाही तसं गेलं म्हणून म्हटलं आपल्याला सेकंड ड्रॉपला आपण ते केलं, पण थर्ड रिपीटच्या वेळेस नाही असलं काय केलं मी. त्यावेळेस मी एक डेडिकेटेड शेड्यूल असायचं की सकाळी क्लासला जायचं. तेव्हा क्लास पण सकाळचा होता ना माझा. मग सकाळी क्लासला यायचं, दुपारी लायब्ररीमध्ये बसायचं. लायब्ररीमधनं मग परत संध्याकाळी ठरलेलं असायचं. संध्याकाळी पप्पांसोबत रोजच बोलणं असायचं. त्यामुळे ते मला बऱ्यापैकी असं थकवा पूर्ण निघून जायचं. ते चांगली गोष्ट होती. आणि हे ना की शेड्यूल कोणाचं कॉपी करू नये. शेड्यूल घ्या तुम्ही, इन्स्पिरेशन घ्या. आणि शेड्यूल पण मी म्हणतो की प्रत्येकाने एकच शेड्यूल नाही पाळलं पाहिजे की कारण की आपल्या सिच्युएशननुसार शेड्यूल चेंज पण केले पाहिजेत आणि तेवढं व्हेरिएबल राहिलं पाहिजे शेड्यूलमध्ये. नाही की असं केलं तरच माझा अभ्यास होतोय आणि मी तसं नाही राहिलं. एक दिवस नाही झालं की डिप्रेशन मध्ये मी ते मग मी आता जरी असं झालं ना कधी की आपला आज अभ्यास नाही झाला, तर मी परत एकदा रिवाइंड करून परत ते त्याच ट्रॅकवर परत यायचो नाही का अभ्यासाला. वा. तर मला सांग की पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि स्टडीज हे तू कसं बरोबर मॅनेज केलं? कारण घरची कंडिशन तेवढी पण चांगली नव्हती बरोबर. घरचं काम वगैरे असं नसतं थोडंफार किंवा असं काही होतं म्हणजे ज्यावेळेस 12th होती ना, की 12th मध्ये ज्यावेळेस कोरोनामुळे सगळं थांबलेलं, त्यावेळेस मला खूप घरच्यांना मदत करावी लागली. म्हणजे घरचे पण करत होते काम, पण घरच्यांना मग मला पण खूप मदत करावी लागली. मग मी पण घरच्यांसोबत कामही करायचो, घरच्यांना सगळ्या कामात मदत करायचो. आणि परत माझं ज्यावेळेस फर्स्ट रिपीट होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती की आपलं बंद होते एसटी संपामुळे सगळं बंद होतं फर्स्ट रिपीटच्या वेळेस. मग त्यावेळेस पण मी घरच्यांना बऱ्यापैकी मदत करायचो सगळ्या कामांच्यात आणि बाकीचं पण घरचं कामही करायचं सगळं. आणि त्यावेळेस एक मदत केली ती. आणि पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीजमुळेच मुलं अभ्यास करतात असं मला वाटतंय. स्टडीज की आपल्याकडे ज्या पर्सनल आता सपोज माझी एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घरच्यांची किंवा आपली फायनान्शियल कंडिशन सुधारायची एक माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, म्हणून मी अभ्यास करायचो. नाही आणि काय होतं की मुलं आहे ना काम नाही देतात की माझ्या घरी काम होतं, रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर पडली म्हणून मी काम नाही केलं. ते चुकीचं आहे. ते करून तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. ओके. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुझं इन्स्पिरेशन कोण होतं किंवा तुला कुठून प्रेरणा मिळते? तू आधी बोललास की वडील. माझं इन्स्पिरेशन म्हणलं तरी आई वडीलच आहेत, कारण की वडील एसटी कंडक्टर आहेत. मम्मी हाऊसवाईफच आहे, पण मम्मीनी माझा अभ्यास करावं शिकावं म्हणून आम्ही एका खोलीतच राहायचो. पहिले 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचो. म्हणजे एकाच खोलीत किचन, एकाच खोलीत बेड, एकाच खोलीत हॉल, सगळं एकाच खोलीत असं आम्ही राहायचो. त्यावेळेस मम्मी होम ट्युशन्स घ्यायची की लहान मुलांना घरी जाऊन शिकवायची. तेव्हा मग मम्मी आणि वडील तुम्हाला सांगितलं की कंडक्टर आहेत, तेच माझे इन्स्पिरेशन होते आई वडिलांना. आणि एक आपली फायनान्शियल कंडिशन सुधारावी आणि
परत इच्छा एक होती की आमच्या गावाकडे पण सगळ्यांची एक इच्छा होती आणि पप्पांचं एक ड्रीम होतं की मी डॉक्टर बनावं. आणि लहानपणापासून पप्पा त्यासाठी मला की प्रयत्न करायचे खूप. जेवढं पप्पांनी कमवलेलं नाही तेवढं पप्पा म्हणायचे मी सगळं तुला डॉक्टर बनवण्यासाठीच ठेवलेलं आहे आणि आपल्याला दुसरं काय करायचं नाही, फक्त एक माझी इच्छा आहे तेवढी डॉक्टर मुलगा MBBS डॉक्टर झाला पाहिजे एवढं. कारण की पप्पांची स्वतःची इच्छा होती की डॉक्टर बनावं, पण ते कंडक्टर झाले. पण त्यांनी मग ते स्वतःचं स्वप्न ते माझ्यात पाहिलं. त्यामुळे मग मला एक ते पप्पांचं स्वप्न होतं म्हणून मी हे करू शकलो, नाहीतर नाही. पप्पांचं स्वप्न मी स्वतः एक जगायचं बघितलं. वा. आता माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय की आता मध्ये चाललं होतं काय नीटचं बरोबर, री एक्झाम वगैरे, तिचे काय भानगड होते किंवा तुला असं वाटलं होतं की एवढे मग परत एक्झाम द्यावी लागेल? ते पण वाटलेलं ना. आता आपला 4th रिपीट क्वेश्चन आला माहिती चालू होते. 4th रिपीट होतं ना माझं. आणि मग म्हटलं आता आपल्याला काय परत 5व्यांदा जावं लागतंय का काय म्हणलेलं. कारण की काय चाललेलं की स्कॅम झालता नीटचा. स्कॅम म्हणत होते म्हणजे की पेपर लीक झालता आणि पेपर फुटलेला, काही सेंटरवर पोरांना पेपर परत एकदा मिळलेला आणि पहिल्यांदाच पेपर लीक झालते, पैशाने विकलेले पण म्हणत होते पेपर. बऱ्याच गोष्टी चाललेल्या त्या चालत होतं. केस खूप दिवस चालली, पण शेवटी कोर्टाने म्हणलेच की नाही रिनेट घेता येणार, कारण की 24 लाख खूप मोठा हे आहे ना. काही जणांकडे तुम्ही पण रिनेट मी नाही म्हणत की ॲज नाही का की झाली असती तरी पण योग्य होतं ज्यांच्यासाठी ज्यांना नाही का की खरंच प्रॉब्लेम वाटतोय, गरज होती थोडी. आणि नाही झाली तरी पण चांगले, कारण आम्हाला तरी परत द्यावं लागलं असतं ना. आणि परत सांगता येत नाही की मार्क एवढे येतील, कारण की 3 मंथचा गॅप खूप मोठा असतो ना, की 3 मंथ तुम्ही पूर्ण फेजमधनं निघलेला असता नीटच्या, आणि परत एकदा तोच अभ्यास करणं खूप अवघड असतंय. मग ते अवघड पडलं असतं सगळ्यांसाठी आम्हाला. आणि प्रत्येक वेळेस एक्झामचे पॅटर्न नाही म्हणतायचं, क्वेश्चन बदलणार ना प्रत्येक वरती खायला डिफरन्स वेगळा. डिफिकल्टी पण अजून वाढली असते, काहीतरी चेंज झालं असतं. बरं. तर मला सांग की तुमची फायनान्शियल तसं बॅकग्राऊंड चांगलं नाही, म्हणजे आहे थोडं, पण थोडं वीकच आहे बरोबर. तर मग तसे काही प्रॉब्लेम्स आले का आणि त्यावर तुम्ही कशी मात केली म्हणते? की फायनान्शियल प्रॉब्लेमवर आम्ही मात कशी केली, म्हणजे आता सपोज मला क्लासेस लावायच्या वेळेस आम्ही हे केलं की कुठं मला मार्कानुसार फ्री क्लासेस मिळतात, स्कॉलरशिप कुठं मिळते त्याचा एक विचार केला. परत ज्यावेळेस टेस्ट सिरीज असतात लातूरमध्ये, ज्यावेळेस टेस्ट सिरीज असतात त्यावेळेस मी विचार करायचो कुठं फ्री टेस्ट सिरीज भेटतात आपल्या मार्कनुसार आणि ह्याच्यानुसार. आणि काय खूप क्लासेस असतात की ते फ्री टेस्ट पण प्रोव्हाइड करतात की मुलांनी आपला क्लास जॉईन करावा म्हणून फ्री क्लास टेस्ट सिरीज असतात ते जॉईन करायचो. परत काही दिवस मी यूट्यूबवर पण अभ्यास केला. असे फायनान्शियल कंडिशन म्हणजे ॲज तसं काय एवढा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे मुलांना. आणि आईवडिलांची जर इच्छा असली तर माझं जसं वडिलांनी की एवढं कंडिशन नसताना पण लोन करून कुठल्याही पद्धतीत मुलाला शिकवायचं एवढं ध्येय असलं ना की आईवडील कसे मॅनेज करू शकतात पैशाचं. म्हणून फायनान्शियल कंडिशन मला तर काही एवढी जाणवली नाही आईवडिलांमुळे. पण सगळं म्हणजे आईवडिलांवरच डिपेंड करतं की आता फायनान्शियल कंडिशन मुलं तर नाही ना काय हे करणार की फायनान्शियल कंडिशन सुधारण्यासाठी मुलं तर काही नाही, आईवडिलांचाच रोल आहे तो सगळा. आणि मी माझ्या बाबतीत तर म्हणलं आईवडिलांचा रोल होता तो, आणि आईवडिलांनी खूप चांगला रोल आहे बरोबर. आणि मला सांग, तुला असं वाटतं का की या जर्नीमध्ये तुझ्या फॅमिलीने सॅक्रिफाईस केले कोणते? खूप सॅक्रिफाईस म्हणजे आता की खूप सगळेच सॅक्रिफाईसेस की आता की वडिलांनी पहिल्यापासूनच ज्यावेळेस ठरवलेलं होतं की डॉक्टर बनवायचं मुलाला, तेव्हापासूनच घरात काही एवढं आम्ही बाकीचं नव्हतं आणत की असं प्रत्येक गोष्टीत आम्ही हे करायचो की पैसे आपल्याला लागणार आहेत नंतरनी. आम्ही बाकीचा खर्च पूर्ण टाळायचो. आम्ही रेंटवर राहायचो तरी पण आम्ही एका खोलीतनं 2 खोलीच्या रूममध्ये नाही शिफ्ट झालो. आम्ही 8 वर्ष एकाच रूममध्ये राहिलो. मग प्रत्येक गोष्टीतनं आम्ही पैसे वाचवून नाही का की कसं नीट राहता येईल आपल्याला, आणि आपल्याला पुढच्या वेळेस ज्यावेळेस लागणार आहेत ते सॅक्रिफायसेस असतं खूप मोठं. परत मम्मीने कधी असं नाही केलं की मला हे पाहिजे ते पाहिजे. तिने स्वतः पण खूप सॅक्रिफायसेस केलेत माझ्यासाठी. असे सगळे सॅक्रिफायसेस खूप सॅक्रिफाईस झाले बरोबर. सो मला सांग की आता या जर्नीमध्ये तुझा माइंडसेट काय होता, जे तू गिव्हअप नाही केलं, सोडलं नाही? आपल्याला म्हणजे ते माइंडसेट असं होतं की पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचे, की डॉक्टरच बनायचे काही झालं तरी. त्यामुळं एक ठरवलेलं की शेवटपर्यंत टिकून राहायचे. जर पप्पा म्हणतात ना करायचे रिपीट, जर पप्पांनी म्हणलं ना हे करायचं तेच करायचं असं ठरवलेलं. मग त्यामुळं पप्पा सांगायचे की मला हे कर ते कर, मग करत राहायचो मी. आणि म्हणजे आता माइंडसेट त्यामुळंच बनायचं की आपल्याला करायचं म्हणूनच. वा.
तर मला सांग, तुला असं वाटतं का की मेंटल आणि फिजिकल हेल्थ तुला याच्यामध्ये मॅटर केली या जर्नीमध्ये, आणि तो याच्यामध्ये कसं काम केलं, म्हणजे इथून सुद्धा आणि फिजिकल सुद्धा? फिजिकलचं म्हणाल तर मी ज्यावेळेस थर्ड रिपीट करत होतो ना, त्यावेळेस मला फिजिकल प्रॉब्लेम आला, हेल्थ इश्यूज आल्या त्या. तर हेल्थ इश्यूज मी तिथे जिम लावलेली, लातूरमध्ये पण मी जिम लावलेली. आणि मी रोज सकाळचं उठून सकाळी जिमला जायचो, अर्धा एक तास जिम करायचो, रनिंग करायचो, आणि मग परत 7 वाजता क्लासला जायचो. मग ते मी हेल्थ इश्यूज मग तिथनं मी मॅनेज केलं. माझं 92 वेट झालं होतं, आणि डॉक्टरने मला सांगितलेलं की वेट कमी करायचं आहे, कारण की 92वरनं मग मी त्यावेळेस 78वर वेट नेलं 3 मंथमध्ये. मग त्यावेळेस मी खूप व्यायाम हे केला होता, आणि डाएट हे घेतलेला, एकच टाईम जेवायचो तेव्हा. मग ते हेल्थ इश्यूज पण मी मॅनेज केले, आणि विथ नीटचा अभ्यास पण ठेवलेला एकत्रच, दोन्ही पण गोष्टी पार पडल्या तेव्हा. आणि मेंटल हेल्थ म्हणजे की पप्पा ज्यावेळेस म्हणायचे की आपल्याला मेंटल हेल्थ म्हणजे आपलं हेच की फायनान्शियल प्रॉब्लेम आला की पप्पा म्हणायचे की मला की तू घरचा काहीच विचार नाही करायचा, की पैसे मी कसे मॅनेज करतोय, तुला कसे पैसे पाठवतोय, तू फक्त विचार करायचा की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नीट राहायचंय तिथं पूर्ण हेच. वा, म्हणजे आणि त्यांनी सांगितलं की एक टाइम जेवतोय तर ब्लाइंडली फॉलो करून नका, परत सांगतो, कारण लोक काय करतात, नाही डाएट करायचं म्हणजे नाही नाही तसं नाही, ते तुला सूट झालं, प्रत्येकाला सूट होतच नाही होत सुटते. प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाने करा. नाही म्हणजे सकाळी असं हे खायचो, सिरियल्स खायचो मी, डाळी म्हणजे जेवायचं म्हणजे की काहीतरी एक सप्लिमेंट म्हणा, म्हणजे वेगळं काहीतरी खायचं, हां असं कसं करायचं की म्हणा ओट्स म्हणा असं काही. हां, तर मग ते ऐका पूर्ण. एक टाइम जेवतो तर मी एक टाइम जेवतो, नाही डाएट घ्यायचं मच्छी. हां नाही तसं नाही, सांगावं लागतं का? हां बरोबर आहे. लाईन की पाहावं लागतो, दादा म्हणला होता मी तसंच करणार, तसं नको करू. ओके, तर मला सांग की तुझे फ्युचर प्लॅन्स काय आता? फ्युचर प्लॅन्स आता चांगल्या कॉलेजमधनं हे करायचं, MBBS करायचं, हे एक फ्युचर प्लॅन म्हणजे हाय ठरलेलं आहे आमचं. MBBS करायचं, MBBS नंतर मी MS करणार आहे मी, आणि MS मधनं मग स्पेशलायझेशन मला कार्डिएकमधनं करायचं, कार्डिएक म्हणजे आपलं हृदयाचं स्पेशलायझेशन करायचं मला, असंच मग हाय फ्युचर प्लॅन. आणि अजून स्टुडंटसाठी पण मी काम करतोय सध्या, की स्टुडंटसाठी पण मेंटरशिप करायचं म्हणतोय, स्टार्ट करायचं, की स्टुडंटला मी जसे प्रॉब्लेम फेस केले की स्टुडंटला एक मेंटरची गरज असते, मार्गदर्शकची गरज असते, तसं पण स्वतः एक काम करतो मार्गदर्शक बनण्याचं. आणि आहे असं यूट्यूबवर आणि पेड मेंटरशिप पण चालू करतो प्रोग्राम, म्हणजे तसं लिंक येऊन देईन खाली, आपण युट्यूबची. चालतं. तर मला सांग की तुला अशी कोणती लर्निंग होती जे तुला या जर्नीमध्ये मिळाली? लर्निंग एकच मिळाली की टिकून राहिलं पाहिजे माणसांनी. प्रत्येक जर एखादं जर ड्रीम बघितलंय, ते ड्रीम सत्यात कसं उतरवता येईल त्याच्यावर प्रयत्न केले पाहिजेत, आणि सातत्य पाहिजे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस, आपल्याला माहितीच आहे. आणि मी ज्यावेळेस कन्सिस्टंट राहिलो त्यावेळेसच मला रिझल्ट आलेला आहे. ज्यावेळेस मी थर्ड ड्रॉपमध्ये किंवा पहिल्यांदा कन्सिस्टंट राहिलो त्यावेळेस रिझल्ट आलेला आहे. पण एक कन्सिस्टन्सी एक हे भेटलं मला. परत पेशन्स पाहिजे. मी स्वतःवरनं सांगतो की पेशन्स होते म्हणूनच मी करू शकलो. पेशन्स पाहिजे, पेशन्स पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. मी जसं हार्डवर्क करत होतो थर्ड ड्रॉपच्या वेळेस, तेवढं हार्डवर्क करता आलं पाहिजे मुलांना. अजून बऱ्यापैकी अशाच गोष्टी आहेत. कारण लोक म्हणतात की स्मार्ट वर्क करा, अरे नाही रे, स्मार्ट वर्क जमत नाही. ओके, टॅलेंट काही नसतंय, ते टॅलेंट कमवावं लागतं. टॅलेंट आणि हार्डवर्कनीच कमवता. बरोबर. तर मला सांग की अकॅडमिक्सच्या पलीकडे जाऊन तुला माणूस म्हणून काय घडवलं या 4 वर्षांनी? घडवलं माणूस म्हणून म्हणता येईल की मला की पेशन्स राहायला शिकवलं, की एखाद्या गोष्टीवर आपल्याला कसं काय पेशन्स राहता येईल, की नाही का, की आपल्याला जरी आता लगेच नाही मिळत तरी त्यासाठी अजून धैर्य बाळगून नंतरने आपल्याला कधीतरी ते मिळणारच आहे. आणि कन्सिस्टंट राहायला शिकवलं, की सातत्याने मी सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे नाही का सेल्फ इम्प्रूव्हमेंटचं पण करायचो काम, स्वतःला आपल्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल. मग ते रोजच तेच शेड्यूल फॉलो करायला शिकवलं मला. अशा बोर होतं मुलं एखादे करायचं म्हणलं की खूप बोर होतं, लय बोर होतं. पण ते केल्याशिवाय ऑप्शन नाही ते. आणि तेच करणं महत्त्वाचं पडतं ना. आणि ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो त्यावेळेस आपल्याला तेच करणं महत्त्वाचं आहे, की रोज तेच वाचणं, परत करणं, तेवढाच टाइम वाचणं, तेवढा तास तुम्हाला रोजच्या रोज अभ्यासाला देणं, ते खूप गरजेचं पडतंय. वा. तर मला सांग की आता तुझे 4th अटेम्प्ट मध्ये तू क्रॅक केलीस नीट, तर मग तू तुझ्या 11वी-12वीच्या यंगर सेल्फला काय सांगशील? तेव्हा मी मला सल्ला एक दिला असता, की ज्यावेळेस मी 12वीत होतो त्याच वेळेस मी एक सल्ला दिला असता, की मी जसं 11वीत अभ्यास करत होतो,
ज्यावेळेस कोरोना वरनं परत घरी आलतो तेव्हा मी परत एकदा त्याच रुटीननी फॉलो करायला पाहिजे होतं. तेवढंच इंटेन्सिटीने अभ्यास केला पाहिजे होता. मी परत एकदा तेच माझं रुटीन गेन केलं पाहिजे होतं, परत तसा अभ्यास केला पाहिजे होता असं मी स्वतःला सल्ला दिला असता. आणि तेच पूर्ण इयर जरी केलं असतं 12वीच्या तरी फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला चांगले एवढेच मार्क आले असते. हा मी सल्ला दिला असता की तुटून नसतं दिलं मला. ज्यावेळेस 11वीतनं जसा अभ्यास चालू होता तसाच मी कंटिन्यू केला असता. तर एक शेवटचा प्रश्न आजचा की आता जे बाकीचे एक्सपिरियन्स आहे, बाकीचे मुलं असतील ज्यांना नीट करायची किंवा करणं आहेत, मग त्यांच्याकरता तू काय सांगशील? नीट म्हणजे करण्यासाठी एक सांगेल की स्ट्रॉंग एक डेडिकेशन पाहिजे की आपल्याला नीट क्रॅक करायचं आहे, आपल्याला डॉक्टरच बनायचं आहे. आपल्याला मोटिवेशन माहिती पाहिजे की आपल्याला सेल्फ मोटिवेशन माहिती पाहिजे की तुम्हाला आपल्याला डॉक्टर का व्हायचे आणि त्याच प्रयत्नात राहिलं पाहिजे. आणि तरी एक रिझन पाहिजे प्रत्येक आपल्याला माहितीच आहे की काहीतरी रिझन असल्याशिवाय ना आपण एक सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजे त्या करण्यामागं आणि करत राहिलं पाहिजे मुलांनी तसं. ओके, तर आपले प्रश्न तर संपलेले आहेत. तर आपण आता थोडंसं तुझ्या वडिलांना विचारू की त्यांना कसं वाटतंय. तर सर पहिल्यांदा तर मला सांगेल तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मुलांनी आता 670 मार्क्स पडलेत आउट ऑफ 70 नीटमध्ये. बरोबर. त्यामध्ये तर नीट या एक्झाममध्ये जी काय 670 मार्क्स पडली ना, त्याला प्रत्येक व्यक्तीच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी सक्सेस व्हावं, चांगली मार्क्स पाडावे. नक्कीच. तर ज्यावेळेस 670 मार्क पडली ना, त्यावेळेस आमच्या फॅमिलीतील आणि आमच्या गावातील पहिला विद्यार्थी MBBSला 670 मार्क पडणार. त्यामुळं खरंच आम्हाला अगदी हृदय भरून येत होतं. असा आनंद झाला की आमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा जर आनंद कुठला असेल तर मुलाला 670 मार्क पडले हे निश्चितच आमच्यासाठी चांगले आणि अगदी मुलासाठी बी प्राऊड फील करणारीच गोष्ट आहे. वा. तर सर मला थोडं तुमचं बॅकग्राऊंड सांगू शकाल? जसं तुम्ही ST कंडक्टर. येस. तर मी सासवड डेपोला ॲज अ बस कंडक्टर गेले 18 वर्ष काम करतोय. आणि ज्यावेळेस हे काम करत असताना असं वाटलं की आपल्या मुलांनी काहीतरी करावं. हे प्रत्येक आईवडिलाला वाटतं, तसंही मला वाटत होतं की आपल्या मुलांनी काहीतरी करावं. त्यातूनच मला वाटलं की मुलाचं 4थीपर्यंतचं बॅकग्राऊंड जर बघितलं गेलं तर अतिशय गणित आणि फिजिक्स अतिशय हुशार होता. त्यामुळे वाटलं की ह्याला MBBS करू शकतो, डॉक्टर बनवू शकतो. आणि त्या मदतीने आम्ही त्याला सुरुवात केली. बरं, जसं तुम्ही आता सांगितलं की त्याला आधीपासून आवड होती मॅथची, तर मग तुम्हाला असं कधी वाटलं की त्याला डॉक्टर करावं? यात मी इयत्ता 4थीमध्ये ठरवलं होतं की ह्याला कुठल्याही कंडिशनमध्ये त्याला डॉक्टर हे बनवायचंच. आणि त्यानंतर ना त्या दिशेने त्याची वाटचाल केली. बरं, मला सांगा, हा म्हणजे हर्षद आधीपासून हुशार होता का कसं? कारण मला असं वाटतं की 670 म्हणजे आभाळातून पडलेलं आहे. असं नाही आहे, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. पण ह्याचं जर लहानपणीचे किस्से जर बघितले तर अतिशय तो गोट्या खेळण्यामध्ये माहीर. सकाळी मी जर घरी गेलो तरच तेवढा घरात असायचा, बाकी टाईम गोट्या खेळणे. आणि काही वेळेस तर तो शाळेतच जात नव्हता. 3 महिने इयत्ता 3री-4थीच्या दरम्यानचा किस्सा आहे. तो 3 महिने शाळेतच जात नव्हता. आम्ही दोघे म्हणजे समजा मी ड्युटीला गेलो की हा जाऊन मित्रासंग बाहेर बसायचा आणि शाळा सुटली की सुटायच्या टायमिंगला बरोबर पोरांसंग यायचा. आणि अशा पद्धतीनेच होतं. एकदा तर असं झालं की मी STमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होतो आणि ह्याच्या वर्गातीलच एक मुलगी तिला म्हटलं, का रे आज हे ना तू शाळेला चालली आणि हा एक्झाम आहे का? तर म्हणले नाही एक्झाम आहे आज. म्हणलं दादा, तर म्हणलं की एक्झाम नाही आहे. आणि तो एक किस्सा मला आठवतो. तर ह्याला मी तिथून घरून नेला परीक्षेला. तर सर म्हणले की हा पोरगा हुशार आहे, आजच पेपर आहे. आणि पेपर दिला तर त्याला आउट ऑफ मार्क पडली होती. पण हा पेपरला जात नव्हता, शाळेत बी जात नव्हता, अशा मापाचे ॲटिट्यूड. पण थोडासा मी थोडं स्ट्रिक्ट होतो, त्याच्यामुळं ते परत हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेलं. हां, बरोबर. तर सर मला सांगा की पॅरेंटिंगचा किती मोठा रोल असतो मुलांच्या जर्नीमध्ये? किंवा ना की बरेच जण सपोर्ट करत नाही, फेल झाले. हा, नीटच्या जर्नीमध्ये नीट ही एक्झाम हे भारतामध्ये सर्वात अगदी हार्ड एक्झाम बी मानली जातं आणि डॉक्टर बनण्यासाठी ती एक्झाम आहे. आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की मुलगा डॉक्टर व्हावा. पण त्या मुलांसाठी जे रोल आहे का नाही, त्या आईवडिलाचा रोल त्या मुलापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कारण मुलांना सपोर्ट बॅकअप जे माइंड म्हणतो ना, त्या मुलाला मोटिवेट करणं, ट्रेनिंग समजा देणं किंवा नॉलेज नसलं तरी त्या पॅरेंटनं त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तो मुलाला काही वेळेस मार्क कमी येतात किंवा एखादा ड्रॉप घ्यायला लागतो, त्यावेळेस आईवडिलांचं
की तुला मार्क कमी आले हे बघणं काम नाही आहे, तर त्याला सपोर्ट करणं की नाही ह्या एक्झाममध्ये तुला मार्क्स कमी असतील, पुढच्या एक्झाममध्ये वाढतील, तर अशा पद्धतीने त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे. आणि काय होतं की मुलाला ज्या वेळेस आम्ही हा प्रेशरमध्ये डिप्रेशनमध्ये काय वेळेस संध्याकाळी मी त्याला फोन करायचो रोज, तर हा प्रेशर डिप्रेशनमध्ये असला की तो म्हणायचा तुम्हाला पुढल्या महिन्यात पैसे कुठून येणार, आम्हाला दोघंही आम्ही नीटची तयारी करतो, तुम्ही पैसे. त्यांना फक्त मी एकच सांगायचं, तुमचा तो रोल नाही, तुम्ही फक्त अभ्यास करणे हा जो रोल आहे, बाकी जो रोल आहे ती मी माझा मॅनेज करेन. आणि अशा पद्धतीने त्याला हे करून टाकलेलं आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय हे झालं नसतं. यस यस यस. आणि हे सर हे मुलगाच नाही आहे, तर माझी मुलगी आहे, ती सुद्धा नीटची तयारी करते आणि निश्चितच पुढच्या वर्षी तिच्यासुद्धा मुलाखतीसाठी आम्ही नक्कीच येऊ सर. तिला पण बोलू आपण. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हो थँक्यू सर, धन्यवाद. आता परत आपण तो हर्षद, थँक्यू सो मच, तू इथं आलास, आम्हाला टाइम दिलास त्याबद्दल. आणि द स्पेशल कॉर्नर मराठीच्या टीमकडून आणि फॉर एव्हर इम्प्रेशन जे आमचे स्टार्टअप आहे कस्टमाइज गिफ्टमध्ये, त्यांच्याकडून तुझ्याकरता एक छोटीशी गिफ्ट आहे आमच्याकडे, प्लीज. अरे फोटो असं दे. नाही ठीक, थँक्यू सो मच, तू इथं आलास. आणि तुझं जी स्टोरी आहे ना ते खूप इन्स्पिरेशन राहील बऱ्याच मुलांकरता. हा त्याच थँक्यू. उलट मी म्हणेल की तुम्ही संधी दिली मुलांना की माझी स्टोरी बाकीच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कारण बऱ्याच जणांना खूप फायदा होईल या स्टोरीने. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट, तुमची स्टोरी इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला एका गोष्टीचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमचे नीट देणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा. आणि भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत माझं एकच म्हणणं आहे की द बेस्ट इज येट टू कम. बाय.